होतं सभापती महोदय, रोटी कपडा और मकानचं. रोटी कपडा और मकान मध्ये एक गाणं होतं. काय ते गाणं नव्हतं का? महंगाई मार गई, महंगाई मार गई. मी त्याचं शेवटचं कडवं म्हणतो, गरीब को तो बच्चों की पढ़ाई मार गई, गरीब को तो बच्चों की पढ़ाई मार गई, बेटी की शादी और सगाई मार गई, किसी को तो रोटी की कमाई मार गई, कपड़े की किसी की सिलाई मार गई, किसी को मकान की बनवाई मार गई, जीवन दे बस 3 निशान, रोटी कपड़ा और मकान. कि हर इंसान खो बैठा है अपनी जान, जो सच सच बोला तो सच्चाई मार गई, और बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई. सभापती महोदय, महंगाई मार गई. ही महंगाई आहे जे 1971ला जी स्थिती होती ती आज 2026ला सुद्धा जशीची तशी. सभापती महोदय, आज ही अशी स्थिती आहे. सर्वसामान्य माणूस शाळा सुरू झालेला आहे, फीस भरू शकत नाही अशी स्थिती आहे, वह्या घेऊ शकत नाही अशी स्थिती आहे, पुस्तकं घेऊ शकत नाही अशी स्थिती आहे. शाळा त्यांच्या परिस्थितीत त्यांच्या स्थितीनं महागाईचे पुस्तकं घ्यायला लावते. सभापती महोदय, हा सर्वसामान्य माणूस अतिशय त्रस्त आहे. सभापती महोदय, आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयाचा विचार या सरकारला करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, मी जास्त बोलत नाही. सभापती महोदय, ही महागाई बोलत असताना सगळ्यांनी बाकीचे मुद्दे मांडलेले, बेरोजगारी विषय मांडलेले. मी या बेरोजगारीचा सुद्धा थोडासा चालता उल्लेख घेईन. मला एक विद्यार्थी आपल्याकडचा बाहेरच्या देशामध्ये, यांनी एक पत्र लिहिलं. सभापती महोदय, माझं नाव सोमनाथ आर हासे, मी मूळचा अकोले तालुका, जिल्हा अहिल्यानगरचा आहे. गेली 8 वर्ष मी भारताबाहेर UK, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात ऊर्जा व पायाभूत सुविधा. त्यांनी असं लिहिलेलं आहे. त्याचं शेवटी असं म्हणणं आहे की आज PM कुसुम, MSKY सारख्या योजनांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातात, पाणी महाराष्ट्राचे वापरलं जातं, स्थानिक कामगार काम करतात. पुढे 25 ते 30 वर्ष वीज खरेदीचे पैसे महाराष्ट्रातील जनतेच्या करातून दिले जाणार आहे. मात्र या प्रकल्पातून निर्माण होणारे हजारो कोटी रुपयांची मूल्य साखळी, डेव्हलपमेंट फी, EPC नफा आणि दीर्घकालीन उत्पन्न मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेर कंपन्याकडे जात आहे. त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर स्थानिक रोजगारांना अशा पद्धतीनं रोजगार दिला, आज आपण योग्य वेळी धोरणात्मक बदलाची मागणी करावी. आज या महाराष्ट्रातील तरुणांना संधीसाठी इतर राज्यात किंवा परदेशात जावं लागेल. महाराष्ट्राची जमीन, महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राचे करदाते आणि महाराष्ट्राचे तरुण असताना महाराष्ट्राच्या विकासाचा सर्वात मोठा लाभ महाराष्ट्राला मिळायला हवा. सभापती महोदय, हे दुर्दैव आहे. आज बाकीच्या सगळ्या कंपन्या बाहेरच्या राज्यातल्या, गुजरात सारख्या राज्यातल्या येऊन या महाराष्ट्राची लूट करतायत. सभापती महोदय, या सगळ्या MPSC वगैरे विचार बऱ्याच जणांनी सगळ्यांनी बोलले, मी त्याच्यात बोलत नाही. पण आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्रात फिरत असताना एक लघुलेखक जे पद आहे त्याच्याविषयीचे विद्यार्थी ठिकठिकाणी सभापती महोदय आम्हाला भेटतात. त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे की 5 मे रोजी निर्गमित शासन निर्णयाद्वारे लघुलेखक पद मृत घोषित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा आणि लघुलेखक पद पूर्ववत करून पदभरती करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी. सभापती महोदय, एकीकडे या लघुलेखकाचं ट्रेनिंग ITI मध्ये दिलं जातं, केंद्र सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर लघुलेखक लागतात, आपल्यासारख्यांनाही लघुलेखक मोठ्या प्रमाणावर लागतात, आणि सरकार निर्णय काय घेतं की हे पद व्यपगत करण्याचं. सभापती महोदय, आज ह्या लघुलेखकाचा अभ्यास करणारे जवळपास 5 ते 10 हजार विद्यार्थी या महाराष्ट्रात आहे. सभापती महोदय, मी या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल की लघु लेखकांचं जे पद मृत घोषित करण्यात आलेलं हे मला असं वाटतं हे पूर्ववत पुन्हा जिवंत करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, कारण हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा सगळा आहे. सभापती महोदय, मी MPSC वगैरे विषयी सगळ्यांनी मुद्दे मांडलेले, परंतु त्याच्यामध्ये मी जास्त न जाता आजच्या घडीला जर बघितलं तर अनेक घोटाळे समोर आलेले. तलाठ्याची भरती नीट होत नाही, आरोग्य विभागाची भरतीला विलंब होतो, TET मध्ये होतं, म्हाडाची भरतीमध्ये गडबड होते, पोलीस भरतीमध्ये तक्रारी निर्माण होतात, अनेक परीक्षा 5-5 महिने उशिरा होतात, कॅलेंडर नीट मांडलं जात नाही. नॉर्मलायझेशनचा मुद्दा बंटी पाटलांनी मांडला, तो मी रिपीट करत नाही, परंतु मला असं वाटतं आज अनेक परीक्षा स्वतःच्याच नियमाचं पालन MPSC करत नाही. सभापती महोदय, प्रशासकीय दिरंगाई याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यार्थ्यांना योग्य अंतर आणि लेखी तोंडीमधला फरक नीट
योग्य 45 दिवसाचा दिला जात नाही. राखीव प्रवर्गासाठी नीट सवलती सुद्धा याच्यामध्ये दिल्या जात नाही सभापती महोदय. 70,000 भरतीचा रोड मॅप सरकारने जाहीर केलेला आहे सभापती महोदय, परंतु अजूनही हा रोड मॅप पूर्णपणे डिक्लेरेशन सभापती महोदय झालेलं नाही. आज या राज्यामध्ये 7 लाख पदं सरकारी, त्यातले 2,41,000 पदं रिक्त आहे सभापती महोदय. तब्बल 41% भरती करण्याची या राज्यात आवश्यकता आहे सभापती महोदय, परंतु सरकार सारासार या विषयाकडे दुर्लक्ष करतं. आणि म्हणून या प्रस्तावाच्या माध्यमातून ही बेरोजगारी असेल, या MPSCच्या परीक्षा असेल, या सुरळीत झाल्या पाहिजे. योग्य तो न्याय सगळ्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. महागाईच्या दिशेनं या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, याच्यासाठी मला वाटतं सरकारने आपल्या पूर्ण धोरणाचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं हा विचार सरकार आपल्या माध्यमातून करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सभापती महोदय, धन्यवाद.